शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव रक्षेला ठाव स्मशानेचा रक्षेला ठाव स्मशानेचा रक्षेला ठाव स्मशानेचा झाला प्रेत रूप शरीराचा भाव 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 रक्षेला ठाव स्मशानेचा रक्षेला धाव स्मशाने रक्षेला ठाव स्मशाने झाला प्रेत रूप शरीराचा ठाव झाला प्रेत रूप शरीराचा ठाव रक्षियेला ठाव स्मशानीचा रक्षियेला ठाव रक्षियेला ठाव रक्षियेला ठाव स्मशानीचा रडती रात्र दिवस काम क्रोध माया रडती रात्र दिवस काम क्रोध
झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षियला ठाव स्मशानीचा. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या सीने लागल्या शरीरा, वैराग्याच्या सीने लागल्या शरीरा. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. फिरविला घट फोडेला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिले तिलांजुळे कुळनाम रूपासे, शरीर ज्याचे त्यासे समर्पिले. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप. उजळला दीप गुरुकृपा. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. विठ्ठल विठ्ठल विडाला 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 विडाला. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. विडाला 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 विडाला. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये, सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे. सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटियुगधारिणे नमः. नमः कमलनाभाय, नमस्ते जलशायिने, नमस्ते केशवानन्तवासुदेवो नमोऽस्तुते. ज्ञानेशो भगवान् विष्णुः, निवृत्तिर्भगवान् हरः. सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तैकरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारोनि आता विठ्ठल विठ्ठल. विडाला 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 विडाला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. लक्ष्येला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. वारकरी पंथाच्या कलशाच्या ठिकाणी विराजमान असलेले थोर संत, वैराग्याचा मळा, प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि ज्ञानाची चितकला असलेले, महाराष्ट्राच्या धर्तीवरती अध्यात्माच्या विश्वामध्ये उदयाला आलेले तेजस्वी तारे. त्या ताऱ्यांचं नाव आहे जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज. यांचा थोडासा चरणाने मोठा असलेला 6 कडव्यांचा अभंग वाक्पुष्पांजली दिवंगत झालेले आजी आणि आजोबा यांच्या पवित्र चरणकमली ही सद्भावाची अंजुळी, ही वाक्पुष्पांजली, ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी हा छोटासा अभंग निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. विडाला 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 विडाला. कार्यक्रमाचं प्रवृत्तीनिमित्त सगळ्यांना ठाऊक आहे. वैकुंठवासी काशीनाथ नामदेव खोसे आणि वैकुंठवासी त्यांची सहधर्मचारिणी पार्वतीबाई काशीनाथजी खोसे यांच्या बाबांच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ आणि आजींच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ हा भव्य दिव्य अशा प्रकारचा 1 दिवसीय भक्ती महामहोत्सव आपण संपन्न करीत आहात, याचा मला मनस्वी आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. विडाला 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 विडाला. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीर्तनामध्ये निर्माण झालेला रस. हा कीर्तनामध्ये मला असं वाटतंय, मला असे आतून जाणीव होते की मी आळंदीत कीर्तन करतोय
का पंढरपूरमध्ये कीर्तन करतो असा भास मला होतोय. असे दिग्गज असलेले सगळी मंडळी माझ्या डाव्या बाजूला कीर्तनामध्ये सगळे कीर्तनकार आहेत. एक एकाहुनी बळी रे, एकापेक्षा एक माझ्यापेक्षा निश्चितच ही सगळी मोठी कीर्तनकार मंडळी आहे. पण तरीसुद्धा आता सगळ्यांनाच एका व्यासपीठावरती कीर्तन करायला जर प्रवृत्त झाले तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यामधल्या कोणीतरी एखाद्या ज्येष्ठांनी म्हणजे वयाने मोठे असलेल्या व्यक्तीने कीर्तनाला कीर्तन करण्याकरता उभं राहायचं असतं. म्हणजे ते कीर्तन होऊ शकतं आणि सगळीच बोलायला लागले तर ते गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून मी या ठिकाणी कीर्तनाला उभा राहिलेलो आहे. आता अभंगावरती बोलायचं की नाही बोलायचं, त्यापेक्षा अवांतरच बोलायचं की काय, असे बरेचसे प्रश्न माझ्या अंतःकरणामध्ये आहेत. अनेक वर्षांपासून मी ज्या बाबांच्या आणि आजींच्या पुण्यस्मरणार्थ ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करीत आहे, त्यांचं जीवनचरित्र मला फारसं माहिती नाही. पण त्यांच्या ज्या मुली आहेत, हा परिवार म्हणजे मी फारसा परिचय देणार नाही, कारण मला भावनेला अनावर होईल, त्यामुळे मी जास्त त्याच्यामध्ये शिरणार नाही. परंतु त्यांच्या ज्या मुली आहेत, हा परिवार म्हणजे जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज आणि भगवान माऊलींच्या विचाराचा वतनदार असलेला परिवार आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचे शब्द जगलेली लोक मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो. ज्ञानेश्वर महाराज समीक्षा करतात. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. ज्ञानेश्वर महाराज अनेक संदर्भ देतात. झाड कसं आहे हे बघायचं असेल तर झाडाची परीक्षा जरी नाही केली तर झाडाला आलेली फुलं सांगतात की ते झाड कसं आहे. मानस जाणे जे बोले, मनुष्य कसा आहे याची फारशी चिकित्सा करण्याची गरज नाही. तो मनुष्य 2 मिनटं समोर उभा राहिला आणि 4 शब्द त्याच्या मुखातून तो बोलला की तो माणूस कळतो की नेमका हा माणूस कसा आहे. तो राजसी आहे का तामसी आहे का सात्विक आहे का त्रिगुणातीत झालेला आहे. मानस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. जमिनीची परीक्षा घेण्याची गरज नाही. जमिनीमधून निघालेला कोंब सांगतो की जमीन किती कसदार आहे. मला बाबांचा आणि आजींचा जरी परिचय नसला तरी त्यांच्या बऱ्यापैकी 5 मुलींपैकी 3 मुलींचा मला चांगला परिचय आहे. चांगला म्हणजे त्या परिवारातला मी एक सदस्य आहे. एकदा भजन करूया. विठ्ठल विठ्ठल आता नावाचा उल्लेख आपण नंतर करूया. सगळ्यांना माहितीच आहे. तो काही मुलींच्या जावई बापूंच्या नावांचा परिचय माझंही मी भाग्य समजतो की बाबांचं आणि आजींचं तर खरंच भाग्य आहे की त्यांना असे जावई मिळाले. हे महाराज मंडळी आहे ना, एक वाक्य सांगतो, मला जास्त परिचय द्यायचा नाही आहे. ही महाराज मंडळी आज जर ठरवलं असतं अण्णांनी की इथं 100 महाराज उभे करायचे, एक फोन जर केला असता अण्णांनी तर 100 महाराज 9ला कीर्तन आहे ना, 8:45ला इथं हजर झाले असते. एवढा दबदबा म्हणजे थोडक्यात हा प्रेमाचा दबदबा. आळंदीमध्ये निगोजकरांची धर्मशाळा आहे. रिटायर झाले तेव्हापासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांना समर्पित असलेली हे लोक आहेत. आजही सुद्धा डॉक्टर महाराजही येणार होते, पण डॉक्टर महाराज काल हे जालन्याला गेलेत. त्यामुळे आता मी सकाळी तर त्यांना भेटून आलो, विचारून आलो, पण मीच त्यांना बोललो की तुम्ही येऊ नका, कारण प्रवास झाला कालचा. अण्णांनी तसा आग्रह पण केलेला नाही, फक्त दुरान्वये थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला, पण तरी ते तयार होते. परंतु बऱ्याचशा लोकांच्या सांगण्यावरून त्यांना इथे मुद्दाम येऊ दिलेलं नाही, कारण प्रकृती स्वास्थ्य ही मोठ्या लोकांचं अत्यंत महत्त्वाचं असतं. इथं मृदंगाचार्य आहेत बघा, भाग्यवान आहे मी कीर्तनकार. मी तसा कीर्तनकार नाही, पण आता बोलून गेलो. शुकदेवजी महाराजांच्या भागवतामध्ये इंद्र मृदंग वाजवायचे.
मी जे कीर्तन करत आहे 2 शब्दाचा शाब्दिक शब्द प्रपंच करीत आहे. माझ्या या कीर्तनामध्ये 2 इंद्र मृदंग वाजवतात, जय आणि विजय. ते गोड आणि सुंदर भावी काळातले फार मोठे हे मृदंगाचार्य आहेत. ते पुढे आणखी जास्त मोठे झालेत, म्हणजे माझ्याही कीर्तनामध्ये नंतरही त्यांनी पक्वाद वाजवीत जावा. विठ्ठल विठ्ठल. माझ्या डाव्या बाजूला आमचे बंधुवर्य श्री हरिभक्तीपरायण श्रीहरी महाराज बाजूला उभे आहेत. गजानन महाराज आहेत, तुषार महाराज आहेत आणि आपले थोरात महाराज. सगळ्यांचे हृदय सम्राट असलेले परिसरामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगी पडणारं व्यक्तिमत्व महाराज श्रीही कीर्तनामध्ये उभे आहेत. आता सगळी थोर मंडळी 2 तुषार आहेत आज. एक मृदंग वाजवतात आणि एक गायन करण्याकरता सज्ज झालेले आहेत. आता ही मंडळी बऱ्याच वेळेला काय होतं, महाराज मंडळींची वाट पाहावी लागते. मृदंगवाले वेळेवर येतात तर गायक मंडळी वेळेवर येत नाही. दोघेही वेळेवर आले तर कीर्तनकार वेळेवरती येत नाहीत. पण असं वैशिष्ट्य आहे बघा आजच्या कीर्तनाचं. 9:15 वाजता सगळी मंडळी हिरेरेने उपस्थित आहेत. हे आजच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. एकदा आपण भजन करूया. विठ्ठल आणि पाठीमागे उभे असलेला हा बाल गोपाल वर्ग म्हणतात ना, आमचे डॉक्टर महाराज सांगत असतात, लहान मुलं आणि स्त्रिया ज्या दिवशी सुसंस्कृत होतील त्या दिवशी भारत देश हा जगाचं गुरुत्व भूषवेल, असं थोड्या मोठ्यांचं वाक्य आहे. हे बालगोपाल मंडळी कीर्तनाचं हे वैभव आहे. आपल्या कीर्तनामध्ये ते टाळ घेऊन उपस्थित आहेत. त्यांनासुद्धा साष्टांग नमस्कार. तुम्हा बसलेली जी श्रोते मंडळी आहेत, तुमच्याशिवाय कीर्तनाला काही कीर्तनत्व येत नसतं. तुम्हा लोकांना सुद्धा साष्टांग नमस्कार. अगदी संकल्पित वेळेमध्ये ही श्रद्धांजलीची सभा आहे. आपण हे वर्षश्राद्ध म्हणूया, याला पुण्यस्मरण असं म्हणतात. बाबांच्या आणि आजींच्या पवित्र चरणकमली हे सद्भावाची अंजली आपल्याला समर्पित करायची आहे. खरं तर आपले काका म्हणजे नामदेव काकांना धन्यवाद दिले पाहिजे. आता बहिणी तर आहेतच पारमार्थिक, पण ते सुद्धा आपल्या वडिलांचं श्राद्ध 10वं वर्षश्राद्ध आणि आपल्या आईंचे प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध हे करण्याकरता जो शास्त्रांनी विधी सांगितला त्या शास्त्राला अनुसरून प्रवृत्त झाले, हा एक महत्त्वाचा भाग आहे. मी आता सांगू नये बघा, पुढे कॅमेरा आहे त्यामुळे मला काही गोष्टी बोलताही पण येत नाही. ते काही रेकॉर्डिंग करणार नाहीत असं मला त्यांनी वचन दिलेलं आहे. त्यामुळे मला आणखी बोलायचं होतं, ते जर नसतं समोर सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला मी नको म्हणतो आणि ते यूट्यूबला असते, पण पुन्हा परत फोन करावा लागतो. म्हणून आपल्याला मला सगळं खाजगी बोलायचं होतं, पण बऱ्याचशा गोष्टी टाळाव्या लागतील. विठ्ठल विठ्ठल साधूंचं केल्या जातं ते पुण्यस्मरण, सर्वसामान्य लोकांचं आपलं केल्या जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतो आपण, आणि देवाची केली जाते त्याला जयंती म्हणतात. धन्यवाद दिले पाहिजेत खुसैपाट परिवाराला की शास्त्रांनी जी मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेचं उल्लंघन न करता आपल्या आई वडिलांचं हे वर्षश्राद्ध संपन्न करण्याकरता हा परिवार प्रवृत्त झाला. मी एक गोष्ट आपल्याला सांगत होतो की आत्ता 4-6 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग आहे. मला नाव विचारू नका, कारण मला आणखी जगायचं आहे. असं आहे बघा, आपल्या परिवारामध्ये म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये एक फार मोठा परिवार आहे. जो परिवार फॉरेनला राहतो. डॉक्टर महाराजांच्या जवळ मी राहत असल्यामुळे तुमच्या पारनेरचं वैभव आहे. डॉक्टर महाराज सगळी पारनेरची मंडळी दर्शनार्थी म्हणून डॉक्टर महाराजांकडे येत असतात. एका माणसाच्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं. नाव सांगतही नाही मी, आणि त्याची इच्छाही तुम्ही करू नका. त्याने सांगितलं आहे की म्हटले माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे आणि ते आजच आहे. असं 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी म्हटले मी आता अंधशाळेला पैशावाली पार्टी आहे चांगली, अंधशाळेला मी दान देऊन आलो. बरोबर आहे, वर्षश्राद्धाला दान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे, हे सगळं ठीक आहे.
म्हटले मी अंधशाळेला एवढी पावती फाडली, आळंदीमध्ये गोशाळा आहे त्यालासुद्धा एवढी पावती दिलेली आहे, आणि पुन्हा आणखी जे अनाथ आश्रम आहे त्यालाही मी एवढी पावती करून आलो. ते आमच्या गुरुजींनी छानपैकी ऐकून पण घेतलं, त्याच्यावरती ते काही बोलले पण नाहीत. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, शास्त्र असं सांगतं अंधशाळेला दान देणं, गोशाळेला दान देणं, अनाथाश्रमाला दान देणं हे काही पाप नाही आहे. पण वर्षश्राद्धाच्या दिवशी वर्षश्राद्धाचा विधीच झाला पाहिजे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. वर्षश्राद्धाच्या दिवशी दान दिलंय हे बरोबर आहे, पण जर विधी झाला नसेल तर वर्षश्राद्ध केलं नाही याचं जे पातक आहे ते जसंच्या तसंच राहतं. त्याच्यामुळे परिवाराला धन्यवाद दिले पाहिजे की शास्त्राने जी मर्यादा सांगितली, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. याच्यावर संत ज्ञानदेवांनी एवढं गोड भाष्य केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शिकलेली माणसं काय म्हणतात, समाजामध्ये जाणकार लोक काय म्हणतात, याहीपेक्षा शास्त्र काय सांगतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्ञानेश्वर महाराज संदर्भ देतात, कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कोडी लोके वाळावे गा. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, घे म्हणतली ही न म्हणावे विषयी विरूप. ज्ञानोबर म्हणतात, तुम्हाला करणीय काय आहे आणि अकरणीय काय आहे याच्या संदर्भामध्ये जर निर्णय करायचा असेल तर माणसं काय म्हणतात यापेक्षा शास्त्र काय सांगतं हा महत्त्वाचा मुद्दा असतो. आपण शास्त्र प्रामाण्याला धरून एक विधी करत आहोत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बाबा आणि आजी ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणावरून आपल्या सगळ्या परिवाराला आणि आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणावरून अगदी धन्यवाद देत असतील, आपल्याला आशीर्वाद देत असतील. एकदा भजन करूया. विठ्ठल विठाला 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 विठाला. एक छोटासा रामायणातला प्रसंग सांगतो आणि मी माझ्या मूळ विचारावरती या ठिकाणी अभंगावर प्रवृत्त होऊया. आता असं आहे, शास्त्राने सांगितलंय काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शास्त्राची मर्यादा जगन्नियंता परमात्मा ज्याने सृष्टी निर्माण केली तो भगवान सुद्धा शास्त्राची मर्यादा ओलांडत नाही. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्याला सकाळी खाल्लेली भाजी संध्याकाळी जर घरच्या माणसांनी विचारली की तुम्ही सकाळी काय भाजी खाल्ली होती हे आपल्याला सांगता येत नाही. अशी आपली बुद्धी आहे. तरी आपण शास्त्राच्या मर्यादा ओलांडत असतो. आणि देवसुद्धा ज्याने सृष्टी निर्माण केली, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधः कस्य स्विद्धनं गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवासशरणं श्रुत प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. याच्या खाली ज्ञानेश्वर महाराज ओव्या लिहितात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी. आता मी कशा करता सांगत आहे, जगन्नियंता परमात्मा भगवान रामसुद्धा शास्त्र मर्यादा ओलांडत नाही. एक दृष्टांत सांगून मी आपल्या मूळ विषयाला प्रारंभ करणार आहे. काय झालं, त्या राजा दशरथाला कैकेयीने असं सांगितलं की म्हटले माझ्या मुलाचा राज्याभिषेक करा, म्हणजे भरताचा, आणि रामाला 14 वर्षाचा वनवास द्या. आता ते दशरथाला मान्य करावं लागलं. का मान्य करावं लागलं त्याची कारण मीमांसा मी प्रस्तुत ठिकाणी करत नाही. राजा दशरथाने सांगितलं ठीक आहे, रामचंद्रांचा उद्याला राज्याभिषेक आहे आणि आदल्या रात्री रामचंद्रांना राजा दशरथ सांगतायत की तुम्ही वल्कल धारण करून 14 वर्षाचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. मी काही फार लांबलचक सांगत नाही, थोडक्यात सांगतो. रामाने दुसऱ्या दिवशी वल्कल परिधान केली. सीता म्हणायला लागली मलाही तुमच्याबरोबर यायचं आहे. लक्ष्मण म्हणाला मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही दादा, मलाही तुमच्याबरोबर यायचं आहे. परिणाम असा झाला, तिघांनीही वल्कल धारण केलीत आणि पुढे निघाले. शरी क्रॉस केली. नदी क्रॉस केल्यानंतर रामचंद्रांच्या कानावरती एक बातमी पडली. ते बातमी अशी होती, रामचंद्रांचे वडील राजा दशरथ हे दिवंगत झाले. त्यांचे प्राण पाखरू रामाच्या विरहामध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. आता मोठा मुलगा या नात्याने सगळ्या विधी करण्याच्या जबाबदाऱ्या रामचंद्रांवरती पडल्या. आपलं धर्मशास्त्र आहे, अग्रजा भ्राता पितृसमानः
मोठा भाऊ हा वडीलच असतो बरं का. मोठे भाऊ त्याला सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती येऊन पोचतात. रामचंद्रांना हे कळालं की आता आपल्याला विधी केला पाहिजे, श्राद्ध, तर्पण, पिंडदान. आता सामुग्री तर आपल्याकडे काही नाही, मग नेमकं करायचं काय. तेव्हा मिळेल ती सामुग्री रामचंद्रांनी एका ठिकाणी गोळा केली आणि श्राद्धा विधीला प्रारंभ झाला. नीट ऐकावं लागेल आपल्याला. विधीला प्रारंभ झाला. तेवढाच झालं काय, हे वाल्मिकी लिहितात रामायणामध्ये सगळं. वाल्मिकींनीच प्रश्न केला आणि वाल्मिकीच त्या प्रश्नाचं उत्तरही देतात. त्याला शास्त्रामध्ये अभ्युपत्य परिहार म्हणतात. जसे कोर्टामध्ये वकील लोक प्रश्न करतात आणि वकीलच त्या प्रश्नाचं उत्तरही देतो, तशी वकिलाची भाषा वाल्मिकी रामायणामध्ये बोलतात. वाल्मिकी म्हणतात, ज्याच्याकरता पिंडदान सुरू आहे, ज्याच्याकरता विधी चाललाय, त्या राजा दशरथाचा हात पिंड घेण्याकरता स्वर्गातून आला. पिंड बघा, तुमच्या सायन्समध्ये हे बसतं का नाही ते. रामायणामध्ये वाल्मिकींनी लिहिलंय, पिंड घेण्याकरता स्वर्गातून तो हात आला. आता रामचंद्रांनी काय करायला पाहिजे, ज्याच्याकरता विधी सुरू आहे त्याचा हातच जर पिंड घेण्याकरता आला असेल तर त्या हातावर ते पिंड द्यायला पाहिजे. पण रामाने पिंड हातावर दिला नाही. रामचंद्रांनी पिंड हा दर्भावरती ठेवला. तेव्हा वाल्मिकी पुन्हा प्रश्न करतात. वाल्मिकी म्हणतात, रामाने पिंड हा दर्भावरतीच का ठेवला. तेव्हा वाल्मिकीच त्याचं उत्तरही देतात. वाल्मिकी म्हणतात, ज्याच्याकरता विधी चालू आहे त्याचा हात जरी पिंड घेण्याकरता आला असेल तरी हातावरती पिंड देऊ नका, असं शास्त्राने सांगितलेलं आहे. दृष्टांत माझा संपला. म्हणजे ज्याने सृष्टी निर्माण केली, जगन्नियंता परमात्मा, त्याने सुद्धा शास्त्राची मर्यादा ओलांडलेली नाही. वेद मार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चालिलो. मुनी गेले, ज्याचे मार्गी चालिलो.
मार्गे चालिलो नकळेचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. असा होता की शास्त्र मर्यादा आणि संतांनी सांगितलेली मर्यादा जगन्नियंता परमात्मा सुद्धा मोडायला तयार नाही. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. मी जो अभंग आपल्यासमोर म्हणून दाखवला, वाचून दाखवला, तो जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणजे जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज म्हणजे 21वे शतक आहे बघा. हे 21व्या शतकातलं 3रं दशक आहे. हे इंटरनेटचं जग आहे, हे संगणकाचं युग आहे, हे अणुबॉम्बचं युग आहे, हे वैमानिकांचं जग आहे. या जगामध्ये, या सृष्टीमध्ये जेथे कुठे मानवजात अस्तित्वात असेल, सृष्टीमध्ये जेथे कुठे मानव अस्तित्वात असेल, त्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 तोंड, सळपातळ बांधा, ज्याला आमचे गुरुजी उभं मॉडेल म्हणत असतात, असं हे मानवी शरीर सृष्टीमध्ये जेथे कुठे अस्तित्वात असेल त्या माणसाने महाराजांना प्रश्न करावा, जगद्गुरू श्री तुकोबरायांना, आणि सगळ्या सृष्टीतल्या लोकांच्या प्रश्नाचे उत्तरे देऊन पुरून उरलेला महात्मा, त्या महात्म्याचं नाव आहे जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज. 4092 अभंगाचा स्फुट प्रबंध महाराजांनी लिहिला. लाखो करोडो अब्जो लोकांच्या अंतःकरणावरती अध्यात्माची शीतल छाया पाडणारा, महाराजांच्या सिद्ध हस्तलेखनीतनं प्रस्फुटित झालेला विवरणात्मक प्रबंध, त्या प्रबंधाचं नाव आहे महाराजांची गाथा. असा समृद्ध वाङ्मय संपदा निर्माण केली. आणि खरंच बाबा आजी यांच्या ज्या मुली आहेत ना, आता मी पाहतोय, मला अनेक वर्षापासून संबंध आहे. हे आता माझ्यासमोर बसलेले आहेत, अण्णांची मुलं आहेत, मोठे चिरंजीव असतील किंवा विनोद भाऊ असतील. ही मुलं लहानाची मोठी गाथा ऐकता ऐकता झालीत. म्हणजे त्यांच्या आईने गाथा घेऊन बसावा, ज्ञानेश्वरी घेऊन बसावी आणि ते वाचत राहावं. त्या वाचता वाचता मला कधी कधी प्रश्न पडतो की आपण पारमार्थिक आहोत का ही लोक पारमार्थिक आहेत, हा मोठा प्रश्न पडतो. म्हणजे आपल्याहीपेक्षा साद्गुण्याने संपन्न असलेला परिवार निर्माण केला, त्याचं मूलभूत कारण काय असेल तर महाराजांची गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भागवत असा ग्रंथ तुकोबरांनी लिहिला. आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं प्रकरण आहे. त्याच्यामधला हा एक अभंग मोठा थोडा विस्तारपूर्वक अभंग आहे. याचं चिंतन आमच्या गुरुजींनी हा अभंग एका सप्ताहामध्ये 7 दिवस एकाच अभंगावर कीर्तन केली होती. हा थोडासा प्रवृत्तीनिमित्त दृष्टीपथामध्ये ठेवून मुद्दाम जाणीवपूर्वक मी हा अभंग निवडला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज, जो व्यक्ती परमार्थ पथावरती आरूढ झाला, जो परमार्थिक व्यक्ती आहे, ज्याने परमार्थाला प्रारंभ केला तेव्हापासून तर परमार्थाची अंतिम स्थिती प्राप्त होईपर्यंत त्यांनी जीवनामध्ये काय काय साधना केल्यात आणि त्याला ती स्थिती कशी प्राप्त झाली याचा उहापोह करणारा आणि सगळा मरणकालाचा विचार दृष्टीपुढे ठेवणारा हा 6 चरणाचा महाराजांचा अभंग आहे. थोडक्यामध्ये काही ग्रंथ असे आहेत की ते जगावं कसं हे शिकवतात, काही ग्रंथ असे आहेत की ते मरावं कसं हे शिकवतात, पण महाराजांचा हा एकमेव अभंग आहे की कसं जगावं आणि कसं मरावं याचं संक्षिप्त सतोवाच करणारा हा 6 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांना प्रश्न केला जगद्गुरू श्री तुकोबरायांना, महाराज तुम्हाला ही स्थिती का प्राप्त झाली? कारण मानवी जीवनाचं सगळ्यांचं साध्य एकच आहे. आपलं साध्य आपण ठरवलंय, फक्त मला घर बांधायचं आहे, मला आळंदीला एखाद्या गुंठा जागा घ्यायची आहे, मला आणखी एखादा फ्लॅट घ्यायचा आहे, मला गाडी घ्यायची आहे, हे आपण ठरवलेलं साध्य आहे. मानवी जीवनाचं संतांनी ठरवलेलं साध्य वेगळं आहे. काय साध्य आहे ते आहे ईश्वरी साक्षात्कार. मरण्याच्या आधी एक क्षण ईश्वरी साक्षात्कार व्हायला पाहिजे, याच्याकरता मानवी शरीराची निर्मिती केली. ते आमचे गुरुरे मारुती बाबा सांगत असतात, मनुष्य शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन. जसं भुसावळला आपण भुसावळला गेलात म्हणजे भारतात तुम्हाला जिथं जायचं आहे तिथून तिथे गाड्या लागतात.
तुम्हाला मुंबईला जायचं का, तुम्हाला दिल्लीला जायचं का, कोलकात्याला जायचं का, जिथं जाल तिथं गाड्या आहेत. तसं मानवी शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन. या मनुष्य शरीरामध्ये जर एखाद्याने ठरवलं मला नरकाला जायचं, तर त्याला नरकाला सुद्धा इथूनच जाता येतं. या मनुष्य शरीरामध्ये जर एखाद्याने ठरवलं मला स्वर्गाला जायचं, तर त्याला इथून स्वर्गाला जाता येतं. या मानवी शरीरामध्ये जर एखाद्याने ठरवलं मला आता मुक्त व्हायचं आहे, मला जन्मही नको मृत्यू नको, त्याची येरझार संपून टाकायची, तर त्याला या शरीरामध्ये तेही करता येतं. असं हे मानवी शरीर आहे. आमचे गुरुजी सांगत असतात असं एक देवाने शरीर बनवलं. बघा सगळी शिकलेली मंडळी आहेत. एक वाक्य सांगतो जाता जाता. असं एक शरीर बनवलं. या सृष्टीमध्ये एकच प्राणी ईश्वराने असा बनवला. त्या प्राण्याचं नाव आहे मनुष्य प्राणी. बघा ना, असा सगळ्या सृष्टीचं निरीक्षण करा. सगळ्या सृष्टीतल्या प्राण्यांच्या पाठीचे मणके आडवे आहेत. एकही शोधून प्राणी सापडणार नाही की त्याच्या पाठीचा मणका माणसाच्या मणक्यासारखा सरळ आहे. एकही प्राणी नाही. सगळ्या सृष्टीतलं निरीक्षण करा, परीक्षण करा, सर्वेक्षण करा. सृष्टीमधल्या सगळ्या प्राण्यांच्या पाठीचे मणके आडवे आहेत. आणि ईश्वराने एकमेव प्राणी बनवला, मनुष्य प्राणी, की ज्याच्या पाठीचा मणका हा सरळ आहे. आता सरळ मणका दिल्यानंतरही तो आडवा वागत असेल तर तो ईश्वराचा दोष नाही. विठ्ठल विठ्ठल. कशाकरता दिलं हे शरीर? हे शरीर याच्याकरता दिलं. या शरीरामध्ये आमचे गुरुजी डॉक्टर महाराज सांगत असतात, या मानवी शरीरामध्ये, या मनुष्य देहामध्ये, आपल्या जीवनामध्ये एक तरी संत असावा, एखादा पंथ जीवनामध्ये असावा, एखादा मंत्र जीवनामध्ये असावा आणि एखादा ग्रंथ जीवनामध्ये असावा. मनुष्य शरीर धारण केलं भल्या माणसा. देव दुर्लभ असलेले हे मानवी शरीर तुकोबरायांनी वर्णन केले. तुकोबराय म्हणतात स्वर्गातले देव सुद्धा या मनुष्य शरीराला येऊन मुक्त होण्याची स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. स्वर्गातले देव म्हणजे अमरा, निर्जला देवा. आपल्यासारखं ते पाणी पित नाहीत स्वर्गातले देव. स्वर्गातले देव अमृत प्राशन करतात. मी पाणी पित नाही एवढंच म्हटलं फक्त. तसं हसण्याचं काही कारण नाही. पण मी पाणी पित नाही असं म्हटलं की पुढे थोडे चेहरे आश्चर्यचकित झालेत. आपल्या माणसासारखं स्वर्गातले देव प्राणी पाणी पित नाहीत. त्याचं वर्णन केलं शास्त्रामध्ये. अमरा निर्जला देवा असं वर्णन आहे. अमर असलेले देव अमर अमृतपान करीती. नाथ महाराज भागवतामध्ये ओवी लिहितात, अमर असलेले देव अमृताचं पान करतात. अमर असलेल्या देवांना हा मानव देह मिळाला नाही, पण त्यांना मानव देह कळाला. अरे बाबा, हे मनुष्य शरीर जर आम्हाला मिळालं असतं तर आम्ही काय केलं असतं? नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तने अनंत गावो गीती. आम्ही देवाचं स्मरण केलं असतं, भजन केलं असतं, पूजन केलं असतं आणि मुक्त झालो असतो. म्हणजे स्वर्गातल्या देवांना हा देह कळाला पण त्यांना मिळाला नाही. आपल्याला हा देह कळाला पण आपल्याला हा देह मिळाला पण हा देह कळाला नाही. जर कळाला असता बरं का, तर तासन तास लोकांनी विनाकारण ओट्यावरती बसून गप्पा केल्या नसत्या. जर देहाचं मूल्य कळालं असतं तर. आमचे मारुती बाबा सांगत असतात, ज्याला मनुष्य शरीराची किंमत कळाली ती माणसं आपल्या जिंदगीमधला एक सेकंद सुद्धा व्यर्थ घालवणार नाहीत. याचा अर्थ ज्या अर्थी टाइमपास होतो, काही मंडळींनी ज्या वर्तमानपत्रामध्ये जे पुढारी आज ज्या पक्षात आहेत ते उद्या त्या पक्षात आहेत की नाही असा जटिल प्रश्न निर्माण होतो. असं वर्तमानपत्राचं फ्रंट पेज वाचता वाचता बऱ्याचशा म्हाताऱ्या मंडळींनी आपल्या चष्म्याचे नंबर वाढवले पण त्यांनी गाथा वाचला नाही. शपथ घेऊन नाही वाचला त्यांनी गाथा. ज्या पेपरची किंमत, वर्तमानपत्राची, घरातल्या सुनबाई दुसऱ्या दिवशी लहान मुलांना शौचाला बसवतात अशी त्या पेपरची लायकी, पण तो पेपर वाचता वाचता डोळ्याचे नंबर मोठी केली चष्म्याचे.
पण गाथा वाचला नाही. अजर अमर असलेला प्रबंध महाराष्ट्राच्या धर्तीवरती जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रातल्या जनतेकरता मराठीत लिहिला, पण तो प्रबंध कधी वाचला नाही. माझा मुद्दा आहे की जर तो कळाला असता मनुष्य देह तर टाइमपास केला नसता, देवाचं भजन केलं असतं. शहाणी माणसं वेळ घालवत नाहीत. मला डॉक्टर महाराजांनी एक प्रश्न विचारला परवा दिवशी, या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असा प्रश्न विचारला. मला काही उत्तर देता येईना, मी वेगळी उत्तरं दिली, पण संतांनी सांगितलेलं उत्तर सांगतो. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे की ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे. वेळ नाही लोकांना. लोक म्हणतात महाराज तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा, पण टाईम मागू नका, आमच्याकडे वेळ नाही. काही तर लोक म्हणतात महाराज मरायला वेळ नाही, तुम्ही कीर्तनाला चाला म्हणता. एकदा भजन करूया. विठ्ठल म्हणजे स्वर्गातल्या लोकांना देह कळाला पण मिळाला नाही. गायंती देवा किल गीत कानी धन्यास्तु ते भारत भूमी भागे स्वर्गापवर्गास्पद मार्ग भूते भवंती भूया पुरुष सुरत्वात. वेदातला मंत्र आहे हा. म्हणजे स्वर्गातल्या लोकांना कळाला पण मिळाला नाही, आपल्याला मिळाला पण तो कळाला नाही. काही लोकांना तो मिळालाही नाही आणि काहींना तो कळाला पण नाही. कोणता वर्ग आहे बरं असा? पशुपक्ष्यांचा वर्ग आहे. पशुपक्ष्यांना हा मानव देह मिळाला नाही आणि हा मानव देह त्यांना कळाला सुद्धा नाही. पण या सृष्टीमध्ये असा एक वर्ग आहे की त्यांना हा मानव देह मिळाला सुद्धा आणि हा मानव देह त्यांना कळालाही. तो वर्ग आहे संतांचा वर्ग. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, श्री संत गाडगे बाबा, पारनेरचे पिंपळनेरचे संत श्रेष्ठ निळोबा महाराज, अर्वाचीन काळामध्ये सुद्धा, आता लेटेस्ट 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये सुद्धा लोक म्हणतात संत आहेत का नाही. हा प्रश्न जर मला कोणी केला संत आहेत का नाही, की माझं उत्तर असेल यस, संत आहेत. त्या काळामध्ये जे लोक जगत होते संत रूपाला प्राप्त झाले तसेच लोक आता सुद्धा अस्तित्वात आहेत. मग आम्हाला का दिसत नाही? तुमचे विचार खराब असतील म्हणून तुम्हाला दिसत नाही. ज्याचे विचार मोठे त्याला जिंदगीमध्ये मोठीच माणसं मिळतात. एकदा भजन करूया. विठ्ठल असं जर हे मानवी शरीर असेल महाराज, तर या मनुष्य शरीराने नेमकं करायला काय पाहिजे? याचं पर्पज काय? याचं उद्दिष्ट काय? या मानवी शरीराचं धोरण काय आहे? तर तुकोबराय सांगतात, संतांच्या संगतीत परमार्थ केला पाहिजे आणि शास्त्राच्या साह्याने परमार्थ केला पाहिजे. डॉक्टर महाराज सांगत असतात, एक तरी संत जीवनामध्ये असला पाहिजे जो जीवनमुक्त महात्मा. एखादा संत जीवनात असावा. आडनावाचं नाही हा, संत म्हणतो मी. उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत किंवा सतत स्वीकारिती. एखादा जीवनात मंत्र असावा. मंत्र म्हणजे ते डॉक्टर बाबा सांगत असतात ना, सगळ्यात भारी आणि राम कृष्ण हरी असा एखादा मंत्र जीवनामध्ये असावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. नाहीतर आमचे वैद्य बाबा सांगायचे, वैद्य बाबा म्हणजे तुमची ही मृदंगाची कला या महाराष्ट्राच्या धर्तीवरती रोगीट झाली होती. या रोगीट झालेल्या कलेला निरोगी बनवण्याचं काम या महाराष्ट्रात ज्या संतांनी केलं त्या संतांचं, त्या वैद्यांचं नाव आहे पांडुरंग महाराज वैद्य. विठ्ठल विठ्ठल. विनोदाने सांगायचे ते म्हणायचे, रामकृष्ण हरी मंत्राचा जप दिला सोडून, श्री विठ्ठल नावाचा जप दिला सोडून आणि हा एकच जप करतो म्हणे सारखा, आणि एज्युकेटेड असतो. म्हणजे एवढा IT मध्ये 5 लाखाचं पॅकेज घेणारा, 10 लाखाचं पॅकेज घेणारा, आणि मंत्राचा जप काय करतो? काय करू, कसं करू, कसं होतं कसं झालं. हा 16 अक्षरी मंत्र आहे. काय करू, कसं होतं कसं झालं. ते बाबा विनोदाने सांगायचे, रे भल्या माणसा असा जप काय करतो? हे भजनानंदी लोक आहेत, या भजनानंदी लोकांच्या संपर्कामध्ये येऊन जरा भजन करा. या मृत्यू लोकामध्ये मरण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणे संतांचं नाम, संत आणि देव एवढं जर सोडलं, जाऊ द्या. माझा मुद्दा हा आहे महाराज, या शरीराने एक मंत्र असावा. मुद्दा पूर्ण करतो. एखादा जीवनामध्ये ग्रंथ असावा. त्याला इष्टग्रंथ म्हणतात. ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, अभंगाची गाथा असेल वा वेदाचं पिल्लू, त्याला हरिपाठ म्हणतात. हरिपाठ हे वेदाचं पिल्लू म्हणजे हरिपाठ. वारकऱ्यांची संध्या हरिपाठ.
वारकऱ्यांनी 2दा हरिपाठ करीत जावा म्हणे. सकाळी करीत जावा, संध्याकाळी करीत जावा. सकाळी नाही करता आला तर संध्याकाळी करीत जावा. संध्याकाळी नाही करता आला तर सकाळी करीत जावा. सकाळी संध्याकाळी हरिपाठ करीत जावा असं म्हणणाऱ्याने 15 दिवसातून एकदा तरी करीत जावा. विठ्ठल महाराज, काय मिळवायचं या शरीराने सांगा ना आम्हाला, पटकन सांगा. संकल्पित वेळेत आपल्याला सेवा पूर्ण करायची ना, अभंग भला मोठा आहे. काय करायचं या शरीराने? अहो, या शरीराने हा परमार्थ करताना संतांच्या संगतीत आणि शास्त्राच्या साह्याने करावा म्हणे. महाराज, तुम्हाला जी स्थिती प्राप्त झाली, तुम्हाला जी अनुभूती प्राप्त झाली, त्याला इंग्रजीमध्ये इटर्नल ट्रुथ म्हणतात. सनातन सत्याचा साक्षात्कार तुम्हाला जो प्राप्त झाला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर आनंदाच्या झळ्या उमटतात. महाराज, ही विलक्षण असलेली जीवन जगण्याची कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, ही तुम्ही आणली कुठून सांगा ना आम्हाला. तुमच्याकडे जर बघितलं एकंदरीत तर सगळा आढावा जर घेतला तर अत्यंत प्रतिकूल वातावरण, आणि या वातावरणामध्ये तुकोबरांना प्रश्न केला, अशा वातावरणामध्ये हा आनंद कसा आला चेहऱ्यावरती, ओसंडून वाहतो? महाराजांच्या शरीरातून आनंद फुटून निघतो की काय, असे त्यांची ध्येयष्टी दिसायची. त्यांच्या अभंगातून कळते. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, प्रेमे चालेला प्रवाहो नाम ओग लवला हो. तुकोबऱ्याने त्याचं थोडक्यात उत्तर दिलं. जास्त काही मी फापट पसारा लावत नाही. महाराज वर्णन करतायत की बाबा, मला जो आनंद प्राप्त झाला, मला हे प्रतिकूल वातावरणामध्ये जे मी आनंदाचं साम्राज्य उपभोगतो, त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे माझ्यावरती झालेली आहे गुरुकृपा. त्या गुरुकृपेच्या माध्यमातून हा दीपक माझ्या जीवनामध्ये उजाळला. याचं विश्लेषण महाराजांनी आज घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात केलेलं आहे. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली तुका म्हणे रक्षा झाली तुका म्हणे रक्षा झाली आपे तुका म्हणे रक्षा झाली आपे तुका म्हणे रक्षा झाली तुका म्हणे रक्षा झाली उजळीला दिला गुरुकृपा, उजळीला दिला गुरुकृपा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, उजळीला दिला गुरुकृपा, उजळीला दिला गुरुकृपा, रडती रात्रंदिवस काम तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरुकृपा, उजळीला दीप गुरुकृपा, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरुकृपा, उजळीला दीप तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. महाराजांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणून मगाशी एक वाक्य बोलून गेलो बोलता बोलता, सृष्टीमध्ये जेथे कुठे मानव जात अस्तित्वात असेल त्या माणसाने प्रश्न विचारावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर जगद्गुरु श्री तुकोबर यांनी द्यावं. उजळेला दीप गुरुकृपा. महाराज, अशा दुष्काळी आटीला द्रव्य नेला, मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. त्याला इंग्रजीमध्ये ॲटोबायोग्राफी म्हणतात. आत्मचरित्र लिहिलं तुकाराम महाराजांनी. अशा याच्यामध्ये महाराज तुमच्याकडे बघितलं तर हे काय साम्राज्य दिसतं. जिवंत असताना, हयात असताना जर आनंद मिळवता आला नाही तर त्याने जिंदगीत मिळवलं तरी काय.
महाराज तुमच्याकडे बघितल्यानंतर छान वाटतंय हो. आणि कसं बरं हे प्राप्त केलं याच्या किल्ल्या सांगा आम्हाला काय नेमकं. आम्हालाही असं वाटतं तुमच्यासारखं व्हावं. अहो अनेक काय भरपूर काहीतरी आहे. तरीसुद्धा सकाळी उठलं तेव्हापासून थेंबेने विरे वारेने सुखे चिखलो जैसा निंदा मोटकी ऐके कपाळ धरूने ठाके थेंबेने वेरे वारेने सोके चिखलो जैसा. महाराज माझ्याकडे सगळं आहे हो, पण मी सकाळी उठलं की मला अस्वस्थ वाटतं आणि मला असं कसं तरी वाटतं. आणि कोणी थोडी निंदा केली म्हणजे मी डोक्याला हात लावून बसतो. कोणी हार तुरे आणले म्हणजे लागलीच मला कळतं की वा वा एकदम उच्छृंखल होऊन जातो. मला असं का होतं. आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमचं मी छान निरीक्षण केलं, तुमचं मी परीक्षण केलं, सगळ्या अंगाने तुम्हाला हाताळलं न्याहाळलं. पण मला तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रश्न विचारावा असा वाटला की हे जीवन जगण्याची कला तुम्ही जिंदगीमध्ये कशी प्राप्त केली ते मला जरा सांगा ना. असं एका सुखेच्छू मानवाने मुमुक्षुने महाराजांना प्रश्न केला आणि त्याचं उत्तर देण्याकरता हा अभंग निर्माण झाला. पहिलं चरण म्हणा किंवा शेवटचं कडवं म्हणा सारखंच आहे कोणत्या अंगाने गेलं तरी. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. महाराज म्हणतात मला ही कला साधली. डॉक्टर महाराज सांगत असतात जीत असता मेल्या समान. जिवंत असतानाच मी मेल्यासारखा राहतो. या सृष्टीमध्ये समाजाकरता तीच माणसं चांगली काम करू शकतात की जे लोक मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जीवन जगतात. जी माणसं भ्रमात आहेत मृत्यूच्या म्हणजे ज्यांना मृत्यू हा प्रकारच माहीत नाही, मला मरणार आहे मी हेही ज्यांच्या स्वप्नात कधी येत नाही, अशी माणसं समाज जीवनामध्ये कितीही काम करायला लागली तरी ते छान काम करू शकत नाहीत. जी माणसं मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जगतात मग ते कोणत्याही क्षेत्रात काम करू द्या. ते राजकीय क्षेत्र असेल, ते सामाजिक क्षेत्र असेल, ते आध्यात्मिक क्षेत्र असेल, ते शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा ते सांस्कृतिक क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये. कारण त्यांना माहीत आहे ते मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जगतात. जी माणसं मरण डोळ्यापुढे ठेवून जगतात ती माणसं समाजाला उपद्रवी होऊ शकत नाहीत. त्याचं उदाहरण आहे जगद्गुरु श्री तुकोबराय, संत श्रेष्ठ नामदेव महाराज. मृत्यू डोळ्यापुढे आहे त्यामुळे समाजाला जेवढा उपयोग त्यांचा झाला तेवढा उपयोग या धर्तीवरती मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जे लोक जीवन जगले नाहीत त्यांनी कितीही समाजकाम करण्याचा प्रयत्न केला तरी ते समाजाकरता विधायक काम झालेलं नाही. माझे शब्द आपल्याला कळतात ना. मी आशा करतो की आपण ऐकत असाल म्हणून एकदा भजन करूया. विठ्ठल उजळलेला दीप गुरुकृपा तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. महाराज म्हणतात या देहाला मी नाही असं समजलंय. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणो नये धनंजया जया परी. देहाच्या गावाला आलो ना एकदा. 2 सोहळे 100% होतात. त्याच्यात मध्यंतरी तो विवाहाचा सोहळा असेल किंवा आणखी कोणता सोहळा असेल ते होत न होत पण 2 सोहळे 100% होतात. एक पहिला सोहळा आहे तो म्हणजे जन्माचा. माऊलीनेला सोहळा म्हटलंय. हा सेंटेन्स अंडरलाईन करण्यासारखं आहे. 16 शब्द अधोरेखांकित करण्यासारखं आहे. देहाच्या गावा आलिया. देहाचं एक गाव आहे. त्या गावात तुम्ही एकदा प्रवेश केला की 2 सोहळे होतातच. पहिला सोहळा आहे जन्म मृत्यूची या सोहळ्या. पहिला जन्माचा सोहळा आणि नंतरचा एक सोहळा आहे तो मृत्यूचा सोहळा आहे. मृत्यूचा सुद्धा सोहळा असतो पण कोणाच्या मृत्यूचा सोहळा होतो त्याने आमरणांत आसुप्ते रामृते कालम नये द्वेदांत चिंतया कैद मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतष्टमां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तच्चिंतनं तत्कथनं अन्यन्यं तत्प्रबोधनं एतदेकपरत्वं च ब्रह्माभ्यासं विदुर्बुधः. सदैव देवाचं चिंतन. सकाळी उठलं तेव्हापासून तर झोपेत जाईपर्यंत आणि समजायला लागलं तेव्हापासून तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे चांगलं जीवन जगतात त्यांच्या मृत्यूचा सुद्धा काय होत असतो सोहळा होत असतो. आपुले मरण पाहिले डोळा. आपुले
पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, आनंदे दाटले तिने त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. असा अभंग आहे. काय अभंग आहे तुकोबरायांचे. मरण कालाच्या विषयी नाही गाता वाचता आला ना तर चालेल, पण महाराजांनी मरण कालाच्या संदर्भात जेवढी अभंग लिहिले ते एखादं प्रकरण जरी वाचलं तरी मला वाटतं मरणाचा सगळा हिसेब जीवनामध्ये येऊ शकतो, हातात येऊ शकतो. आपुले मरण पाहिले म्या डोळा, हे बघा बरं तुमच्या याच्यात बसतं का? याचा चरणाचा थोडासा जर विचार केला ना, महाराज म्हणतायत माझं मरण मी डोळ्याने पाहिलं. आता असं कधी ऐकलंय का तुम्ही? काही असं पाहिलंय कधीतरी की आपलं मरण, स्वतःचं मरण मनुष्य पाहू शकतो असं कधी घडलंय का? एखाद्याला स्वप्न पडू शकतं. असं स्वप्न कसं पडेल की मीच मेलो आणि त्या तिरडीवरती मलाच बसवलं आणि ते तिरडी खांद्यावरती मीच घेतली आणि मीच सुद्धा ते आणखी ते घेऊन सुद्धा काय म्हणतात त्याला अग्नी घेऊन सुद्धा मीच चाललो, अशा प्रकारचं स्वप्न पडू शकतं. पण जागृतीमध्ये अशा प्रकारचा विचार कोणी पाहिला पण नाही आणि कोणी ऐकलाही पण नसेल कदाचित. महाराज वर्णन करतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, मी माझं मरण मी डोळ्याने पाहिलेलं आहे. मरण दोन प्रकारचं आहे. एक मरण म्हणजे शरीरातून प्राण पाखरून निघून जाणे, याला सगळे सामान्य लोक मरण म्हणतात. शरीरातून प्राण निघून गेला, प्राण निघून गेल्यानंतर कितीही चांगलं शरीर असेल आणि कितीही जरी ते श्रीमंत असेल तरीसुद्धा त्याला तिथं काही कालापुरतं ठेवतात. हां, काही सह्या वगैरे जर घ्यायच्या राहिल्या असतील तर मग एखाद्या वेळेला डेट झाल्यानंतरसुद्धा सह्या घेण्याकरता काही काळ ठेवल्या जातं. सही नाही घेता येईल तर आपला अंगठा घेता येतो आणि नाही तसा अंगठा घेतला, बाहेर जर गेले आणि कुठं जर असलं तर मी तर असं ऐकलं आहे बघा, आता फार जुना इतिहास आहे, काही लोकांचं तर बोटं कापून देऊन पुन्हा जाऊ द्या आता तिकडे मला नाही जायचं, एकदा भजन करूया. विठ्ठल विठ्ठल आपुले मरण पाहिले म्या डोळा. महाराज म्हणतात मी माझं मरण प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे. कसं पाहिलं महाराज? दोन प्रकारचा मरण काल असतो. एक मरण म्हणजे शरीरातून प्राण निघून गेला, राम गया रावण गया, गया सब परिवार, तुलसी सब कुछ स्थिर नहीं, अस्थिर जैसा संसार, असं वर्णन केलंय. उमा कहू मैं अनुभव अपना, हरी भजन सत जगत सब सपना, असंही वर्णन केलेलं आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा. मरण पाहिलं म्हणजे नेमकं काय पाहिलं तुम्ही? महाराज म्हणतात दोन प्रकारचा मृत्यू आहे ना. एक मृत्यू शरीरातून प्राण निघून गेला आणि दुसरा मृत्यू आहे मनुष्य जिवंत असताना त्याच्या ठिकाणी असलेलं स्वरूपविषयक अज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती ज्या दिवशी तो करेल त्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. हे अज्ञान निवृत्ती करण्याकरता मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि तो गोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला गुरुजी भेटले. गुरुजी म्हणजे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला, राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्यांनी मला मंत्र दिला, त्यांनी मला उपदेश केला आणि त्या उपदेशाने अज्ञान ग्रंथीचा नाश झाला. तुम्हाला आमच्या भाषेत सांगू, आमची भाषा म्हणजे वेदांताच्या भाषेत सांगतो. श्री गुरु भेटले, त्या गुरुजीने तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश केला आणि ते उच्चारण केलेलं महावाक्य त्याचा श्रोत्याच्या श्रोत्रेंद्रियाशी संबंध झाला आणि संबंध झाल्याबरोबर जे ज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये प्रस्फुटित झालं त्या ज्ञानाने अज्ञान ग्रंथीचा नाश झाला. आता असं जर मी बोलत राहिलो तर जरी 11 वाजले असले तरी सुद्धा झोपण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकदा भजन करूया. विठ्ठल गुरुजी भेटले जीवनामध्ये म्हणून मी सांगत असतो बघा, ते डॉक्टर बाबा आमचे सांगत असतात काही करा पण एक संत आता पण बोलून गेलो त्या भागवतामध्ये असा भागवत ग्रंथ आहे, बापरे बाप काय सांगावं. शाळा कॉलेज इन्स्टिट्यूटमध्ये जाणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक तरी छोटंसं प्रकरण त्या भागवतातलं वाचून जर शाळा कॉलेजमध्ये गेलात ना, काय लिहिलंय त्यांनी बापरे बाप. साहित्याचा वहापोह करणारा, वेदांत फिलॉसॉफी आणि साहित्यशास्त्राचा समन्वय करणारा ग्रंथ शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या सिद्ध हस्तलेखनीतनं निर्माण झाला. त्या ग्रंथाचं नाव आहे एकनाथी भागवत. अशी समृद्ध वाङ्मय संपदा लिहिली. भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहिला नाथ महाराजांनी. ज्ञानेश्वरी कळावी असं वाटत असेल तर भागवत वाचलं पाहिजे, भागवत कळावं असं वाटत असेल तर भावार्थ रामायण वाचलं पाहिजे. असे छोटी छोटी प्रकरणं लिहिली
अहो, एका शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याने जर त्याच्यातलं एखादं प्रकरण जर तो वाचून गेला तर त्याच्या जिंदगीत कोणतंच प्रकरण होणार नाही. असे छोटी छोटी प्रकरणं त्या ग्रंथामध्ये नाथ महाराजांनी लिहिली. 75,000 ओव्यांचं दालन महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात देण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले संत, त्या संतांचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. त्या भागवतामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलंय. भगवान उद्धवाला सांगतात, उद्धव म्हणजे त्या भगवंतांनी 2 शिष्य केले बरं का. भगवान श्रीकृष्णाने पहिला शिष्य केला, त्याचं नाव आहे अर्जुन. तारुण्यामध्ये देवाने एक शिष्य केला, त्याचं नाव आहे अर्जुन. आणि म्हातारपणामध्ये देवाने एक शिष्य केला, त्याचं नाव आहे उद्धव. 2 शिष्य केले. हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. मोठी माणसं जास्त गबाळ जमा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे सृष्टी निर्माण करणारा जगन्नियंता परमात्मा. 2 शिष्य आहेत. तिसरा दाखवा. श्री हरी महाराज मला नंतर नाहीच आहे तर काय सांगणार. पहिले शिष्य आहेत अर्जुन. त्या अर्जुनाला तारुण्यामध्ये देवाने एक ग्रंथ सांगितला, त्या ग्रंथाचं नाव आहे भगवद्गीता. आणि म्हातारपणामध्ये देवाने एक शिष्य केला, त्याचं नाव आहे उद्धव. त्याला दुसरा ग्रंथ सांगितला, त्याचं नाव आहे उद्धव गीता. त्या उद्धव गीता म्हणजे त्याला भागवत म्हणतात. त्या भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, म्हणले उद्धवा, तुझ्या जीवनामध्ये काही वेगळं झालं तरी चालेल, दुसरं काही झालं तरी चालेल, पण एक गोष्ट मात्र तुझ्या जीवनामध्ये झालीच पाहिजे, झालीच पाहिजे आणि झालीच पाहिजे. तेव्हा उद्धव आश्चर्यचकित झाला. त्या उद्धवाने देवाला प्रश्न केला. भलं मोठं प्रकरण आहे भागवतामध्ये, थोडक्यात सांगतो. ते उद्धव म्हणतो देवाला, देवा असं तुम्ही मला पुन्हा पुन्हा का सांगताय बरं? हे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. काय अशी विशेष गोष्ट आहे की ते झालंच पाहिजे म्हणता? तेव्हा देवाने श्लोक लिहिला, ऐका श्लोक. सत्संगेन परम प्राप्य दुस्संगम तरते चिरात तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततं कुरु. उद्धवा, अरे बाबा, मनुष्य शरीरामध्ये 10 मिनिटं का होईना सत्संग सदैव केला पाहिजे. नसतील संत आवडत तर संतांनी निर्माण केलेले ग्रंथ तरी वाचले पाहिजे, पण त्या आवाक्यात राहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी हाच प्रश्न महाराजांना केला. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे रक्षा झाली आप्याप, उजळला दीप गुरुकृपा. माझ्यावरती गुरुजींची कृपा झाली, माझ्यावरती संत कृपा झाली. आणि त्या संत कृपेचा परिणाम असा झाला की माझ्या अंतःकरणातलं अज्ञान निवृत्त झालं. अज्ञान निवृत्त झालं म्हणजेच माझा काय झालाय? मृत्यू झाला. जिवंत असतानाच मी माझं मरण डोळ्याने पाहिलंय. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. देहाच्या गावालिया उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घा. जे उत्पन्न झाला ते आमचे गुरुजी सांगत असतात, ते जो आला खाटेवर त्याला जावं लागतं ताटेवर. मरायचं तर सगळ्यांनाच आहे, पण मरणाचा सुद्धा सोहळा करावा म्हणजे केला पाहिजे लोकांनी सुद्धा. असं जीवन सुद्धा जगणं गरजेचं असतं. एकदा भजन करूया. विठ्ठल विठाला 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 विठाला. महाराज, हे एक कारण सांगितलं तुम्ही की संतांची कृपा झाली आणि जीवन यशस्वी झालं. दुसरं कारण आम्हाला सांगाल का? असा जर महाराजांना प्रश्न केला तर ते दुसऱ्या कारणाची मीमांसा महाराजांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये झालं प्रेत